सो हे गाईज, राधे राधे, हरे कृष्ण. सो आज आपल्या ब्लॉगची स्टार्टिंग होत आहे मंदिरातून. सो सकाळ सकाळी मी गेलो होतो मंदिरामध्ये हे राधाकृष्णाला घेऊन गारवा देण्यासाठी, कारण गरमी खूप होती ना, सो त्याच्यामुळे मग मी घंगाळ्यात थंड पाणी भरलं आणि त्याच्यामध्ये फुलं वगैरे टाकले. मग फुलं वगैरे टाकून त्यांच्या अंगावरती ते थंड थंड पाणी वतत होतं. नंतर त्यांना चंदन वगैरे लावलं, पण तिथे कोण नव्हतं म्हणून मी शूट नाही केला. आणि त्यांना मग असं पाण्यात ठेवलं, त्यांच्याबरोबर थोडं खेळलो आणि खेळत खेळत मग मंदिराची कामं पण करून घेतले. बाहेरच्या सगळ्या झाडांना पाणी वगैरे दिलं आणि खेळलेला पण व्हिडिओ जास्त नाही काढला, पण भरपूर खेळ त्यांच्यावर. खूप म्हणजे नाही का, असं एकदम भारी वाटलं. अजून काय बोलू, त्यांच्यावर जी मस्ती करण्याची एक लिमिट असते ना, ती पूर्ण क्रॉसच होत असते त्यांच्यावर ज्यावेळेस मी काहीतरी करत असतो. सो गाईज, आता ह्यांचा गारवा देऊन झाला आहे. ह्यांना मी असं पाण्यात बसवलं आणि सगळ्या झाडांना पाणी दिलं. आणि आता सौरव आला आहे. सौरव का आला आहे? सौरव सांग बरं जरा गाईजला. सो गाईज, ही बघा मंदिरामध्ये आली आहे येडाई. सो तुम्हाला ह्याच्या मागची आमची एक कहाणी सांगतो. काल काय सीन झाला नीट समजून सांग सगळ्यांना. हिच्याबद्दल सांग समजून, काय सीन झाला काल? काल आम्ही इच्छा मग बाळगली की आमची येडाई आमच्या मंदिरात येडाई यावी. म्हणजे सीन काय झाला, आपल्याकडे ना मोठी देवी तुळजाभवानी आहे, छोटी देवी पण तुळजाभवानी आहे. सो ही पाषाणाची देवी आहे आणि ही वेगळ्या धातूची देवी आहे. सो माझ्या मनात असं काय आलं की मला आधीपासूनच येडाई माझी एकदम फेवरेट देवी आहे. सो मी काय म्हणलं, सौरव आपली मोठी देवी तर तुळजाभवानी आहे, सो बारकी आपली येडाई तर असली पाहिजे होती. मंदिरात एक येडाई असती तर मंदिराला 4 चांद झाले असते. सो आमच्या एक जण आहे, ही त्यांची येडाई आहे, मंदिराची येडाई नाही आहे. सो त्यांची येडाई येणार होती, ही त्यांनी मला आधीच सांगितलं होतं. सो ती मला माहितीच होतं, पण कालच आम्ही येडाईबद्दल बोललो आणि कालच मंदिरात येडाई आली. त्यांची येडाई आता त्यांनी 2-3 दिवसात घेऊन जाणार आहेत. सो जशी येडाई इथं आली, बसलो होतो मी आणि सौरव, आमच्या गप्पा चालू होत्या बघा. सो त्यावेळेस आम्ही बसलो होतो आणि आरिश डायरेक्ट येऊन बोलला, ही मंदिरात येडाई आणली आहे. सो त्यावेळेस आम्ही लय खुश झालो, पण माझ्या मनात असं होतं की हा त्यांची पण असू शकते, कारण ते बोलले होते. सो इथं आलं आणि मी त्यांना कॉल केला तर कळलं की येडाई त्यांचीच आहे. सोडा, त्यांची जरी असली तरी येडाई आपल्या सगळ्यांची आहे. म्हणून आता हे जोपर्यंत त्यांचे ते पूर्ण कार्यक्रम होत नाही तोपर्यंत येडाई इथेच राहणार आहे. सो त्यांचा 2-3 दिवसात काहीतरी कार्यक्रम होणार आहे. इथून वाजवत गाजवत पूर्ण हळद बिळद हलगी बिलगीच्या नाही का आवाजाने सगळ्या नाही का धामधडाक्याने त्यांनी देवी घेऊन जाणार आहे. तेच काहीतरी, हा अरे सॉरी चुकलं ते माझं, मी तेच म्हणते माझा काहीतरी शब्द चुकला आहे. सो धूमधडाक्याने ते येडाई घेऊन जाणार आहेत त्यांच्या घरी. आणि सौरव, मग मूड कसा झाला काल? एकदम फ्रेश, एकदम प्रसन्न. ते तरी झालं, पण ज्यावेळेस कळलं की मंदिराची येडाई नाही त्यावेळेस कसं वाटलं? पळतच आलो. आम्ही असले पळत आलो होतो ना, आम्ही लिफ्टची पण वाट बघितली नाही, आम्ही डायरेक्ट पळत आलो होतो की बाबा येडाई बघायची. आणि रात्री आम्ही येडाई बघायला आलो, तिथंच मूड खराब झाला की येडाई आपली नाही आहे. म्हणून सौरवची वाट बघत होतो. सकाळी पण आम्ही येऊन गेलो, पण चावी नव्हती, पप्पा चावी घेऊन गेलो होते. म्हणून आता आम्ही बघायला आलोय येडाई कशी आहे कशी नाही. झालं आता आलं का नाही तुला ते आपण साडे घातलेले? हा, रात्री स्वप्न सांगतो तुला. आता ही आपण ह्याच्यावरती नको सांगायला, सांगतो मी तुला. आणि ही पण माणसांचा हा 2-3 जणांचा आला, सांगतो तुला. गाईज, आता मी हिला हातात घेतली आणि असलं भारी वाटतंय ना. मला तर अशी इच्छा होती की मंदिरात बी आपली पाहिजे, म्हणजे आपण इथे ठेवली असती ती येडाई. आहे ना सगळं, कसं भारी दिसलं असतं. इथे किंवा इथे जरी ठेवली असती ना आपण तरी चांगलं दिसलं, छान दिसलं. नाही आपल्याला डाव्या साईडला ठेवायला लागली असती, उजवीकडे मोठी बारकी असं असतं ना. सो ही तुळजाभवानीची छोटी बहीण, छोटीला काय म्हणतात रे, धाकली. हा, ही धाकली बहीण तुळजाभवानीची आणि माझी एकदम फेवरेट देवी येडाई. सो एकदम असं भारी वाटायलंय आणि असं वाटलं की नाही का, मंदिराची जर असती ना, आम्ही रात्रीच येऊन सजवली असते, आहे का नाही सौरव? मंदिराची असते, आम्ही रात्री तिथं साडी बिडी घालून फुल नाही का, फुलाबिलाची सजावट केली असते, हिची चांगला मोठा कार्यक्रम केला असता. पण बघू, कधी ना कधी येईल आपली पण, आहे का नाही सौरव?
ते तसं तर आहे म्हणा, आपली शिखरावरच आहे वरती. हा वरती तर आहेच आपल्या मंदिराच्या वरती 8 देव्या आणि मध्ये शंकर, पार्वती आणि गणपती आहे. आणि इथं आतमध्ये ह्या देव्या आहेत, तिथं पण आपली देवी आहे. तिथं आपले स्वामी आहेत, तिथं राम आहेत आणि आता आपली येडाई आहे. असं मंदिरात येडायची कमी नाहीये, सेम एवढीच असेल ना. हा सेम. ह्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे वाटते वरती. हा वरती पण मंदिराच्या सेम आहे. वर्षाला 8 देव्या आहेत वरती. खूप भारी वाटायला. आता आपण फोटो बी काढूया याच्यावर. सो गाईज आता मी आलोय मंदिरामध्ये बसायला, कारण आता पप्पा जिमला गेलेत, मंदिरामध्ये कोणच नाही बसण्यासाठी. सो त्याच्यामुळे आणि मी घरी काही ब्लॉगच काढला नाही. सकाळी मंदिरात काढला तेवढाच, कारण घरी जाऊन बसलो होतो. आणि आता पण मंदिरातच आहे. आता कोणतरी आलं तर घरी जाईल, तोपर्यंत बसतो इथंच. आणि मंदिरात मला बरं वाटतं बसायला. माझा दिवस अर्धा इथंच जातो. आणि आता सुट्ट्यात घरी बसून तर काय करणार, त्याच्यामुळे. कॅमेरा परत काहीतरी झालं बघा, परत हा वरती खाली झाला कॅमेरा. आणि कधी कधी काय होतं, लिप्स इथं वेगळे चालतात आणि तिथं शब्द बोल नाही का माझे, ते पुढं मागं होतात. त्याच्यामुळे ते कसं तरीच वेगळंच वाटतं. ब्लॉगमध्ये काय झालं कॅमेरा काय माहिती. फोनला अजून वर्ष पण नाही झालं, तोपर्यंतच फोन असा करायला. आता बसतो, मित्रांना वगैरे बोलवतो, बघू कोण येईल ते येईल, मग त्यांच्यावर आम्ही बसतो गप्पा मारत मस्ती करत. सो त्याच्यानंतर निखिल आला होता आणि मग शंकरांची मी ही दुसरी पूजा केली. सकाळी एक पूजा असते आणि संध्याकाळी एक, 2 वेळा अभिषेक असतो. आणि हा आतलं आपल्या देवीचं शंकराचा 2 टाईम अभिषेक असतो आपल्या इथे. सो गाईज आरण्या गावाला मुंबईला गेलं, मुंबईला सारखं गावच बोलत असतो नाही. सो आरण्या मुंबईला, मग त्याच्या माशांना जेवण टाकायसाठी आता मला आणि आरिशला ते काम एक ते चांगलंच काम आहे. माशांना जेव घालणं चांगलीच गोष्ट आहे. पुण्य भेटत असं वाटतं त्याचं, असं काहीतरी आहे. जर ही 10 मोजून कशाचे मी आहे. हां, प्रत्येक माशाचं त्याच्या वेगळं जेवण आहे बघा. ह्या माशांचं हे जेवण, हे वालं, ह्याचं हे, ह्याचं हे, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. हे सोडा कधीतरी आपल्या पण हाताने काहीतरी चांगले कर्म घडावे. हे खायचे टाकले तुला खाते म्हणून म्हणलं चला जाऊ. त्यांनी 2 टाईम जेवण टाकायला सांगितलंय, 2 टाईम टाकायचं. हां ते भर बाकीचं उघडी. सो त्यांनी 2 टाईम जेवण टाकायला सांगितले. सो 2 टाईम टाकून टाकायचं. आणि आज काही जास्त ब्लॉग नाही काढला मी. निखिलवर जरा बाहेर गेलो होतो आम्ही फिरायला, निखिलला सोडून वगैरे आलो. निखिल मगाशी मंदिरात आला होता. तिथून पुढं मग मी आणि निखिल आम्ही फिरायला गेलो. आणि आत्ता आलो, मग आल्या घरी गेलो. आणि घरी जाऊन मग परत विचार आला त्याच्या माशांना जेवण टाकायचं आहे, आठवलं. मग आलो इथं, त्याला कॉल केला, विचारलं की कसं काय टाकायचं, आणि त्यांनी सांगितलं की कसं टाकलं आहे मग जेवण आता त्यांचं त्यांना. हां ह्याचं राहिलं, तुझा थोडा अजून टाकलं त्यांनी जेवढं सांगितलं तेवढं. राहू दे सकाळी यायचं. ह्याला टाकला का? ह्याला किती? हां त्याचं जेवढं सांगितलं त्यांनी तेवढं टाकलं. झालं ह्याला थोडं आपण टाकू घरी. सो गाईज आज बनवलेत आळू वडी आणि आमपुरी. आज पण आमरस, कारण आता गरमीचं सगळ्यांना आवडतं आमरस खायला, त्याच्यामुळे गार पडतं ना पोट. स्वतः आम्ही सगळेजण जेवतो. सो गाईज आता जेवण वगैरे झालं आमचं. ह्या कॅमेऱ्याचा तर मला आता कंटाळा आला आहे, सारखंच काहीतरी काय होत असतं याला. तर बघा माझी लिपसिंग वेगळी होती आणि तिथं दिसतंय मला वेगळं. त्याच्यामुळं आता मी बॅक कॅमेऱ्याने शूट पण करत नाही, कारण फ्रंटने केला तर मला कळून तरी येतं की शूट कसं होते कसं नाही. नंतर मला बॅक कॅमेऱ्याने शूट करायची सवय होती, पण ही कॅमेरा असं होते त्याच्यामुळं. सो जेवण वगैरे आमचं झालं, खूप छान जेवण झालं होतं. तसंच मग आता आम्ही स्प्राईट पण मागवली आणि तिथं आता आम्ही सगळ्यांना काढून देतो ग्लासमध्ये, म्हणजे त्यांनी त्यांचं पिलं, आता मला ग्लासमध्ये काढून प्यायचं आहे. आणि आरिश घेऊन आला आहे खालून पॅप्सी, ते पण आता खात होतो.
आणि मग माझ्या लक्षात आलं की हा ब्लॉग काढायचा आहे बाकी. सो या ब्लॉगला आपण आज इथे सेंड करूयात. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब. बाय.